सभेला संबोधित करावं। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित ॲडव्होकेट राजीवजी साबळे नगराध्यक्ष त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या प्रसंगी ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होतो आहे ते महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, आपले लेख नामदार आदिती अनिकेत, पक्षाचे नूतन अध्यक्ष सुधाकरजी घारे, बाबाजीराव जाधव, माजी आमदार नेते मुश्ताकभाई अंतुले, भास्करदाजी विचारे, रत्नागिरीचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, सुभाषजी केकाणे, स्नेहल जगताप, उमाताई मुंडे, मोहम्मदभाई मेमन, सुभाष निकम, युवकांचे अध्यक्ष अंकित साखरे, नाजिम अस्वारे, ॲडव्होकेट उत्तम जाधव, बबनराव मनवे, या तालुक्याचे अध्यक्ष काका नवगणे, शहराचे माजी नगराध्यक्ष आणि इथले प्रमुख नेते आनंद शेठ यादव, शादाबाई गैबी, महिलांच्या अध्यक्षा संगीता बक्कम, ज्यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये आज नगरपालिकेचं काम सुरू आहे त्या शर्मिलाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर, शहराचे अध्यक्ष नितीन वाडवळ, महिलांच्या अध्यक्षा योगिताताई चव्हाण, रत्नागिरीहून आलेले माझे सहकारी श्री सतू कदम, रमेशराव दळवी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझे दुसरे सहकारी श्री बाबूशेठ खानविलकर, विजयराव मोरे, समीर शेडगे, सर्वच या जिल्ह्यातील उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, राजीवजींच्या समेत आलेले त्यांचे सर्व असंख्य सहकारी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि या लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य या नात्याने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं प्रदेश, रायगड जिल्हा, माणगाव तालुका या माझ्या पक्षाच्या संघटनेच्या वतीने मी तुमचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। आपण सारेजण प्रचंड संख्येने या ठिकाणी जमलात, रोहायलाही कार्यक्रम आहे, नंतर अलिबागला माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचाही पक्षप्रवेश त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच एका पक्षीय कामाच्या निमित्ताने दादा आहोत आपण या ठिकाणी आलात। आज श्रावणी शनिवार, स्वाभाविकपणाने आपण सर्वजण भक्तिभावानेच श्रावणाच्या महिन्यामध्ये परमेश्वराची आराधना करत असतो। अशा वेळेला पक्ष आणि पक्ष संघटनेची बांधिलकी मनामध्ये ठेवत आपण सगळेजण उद्याच्या भविष्यातली वाटचाल त्या ठिकाणी करतो। आता 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जवळपास वर्षापूर्वी आपण सर्वांनी मिळून सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा एक क्रांतिकारी निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला। बहुजन समाजाचा ही साधायचं असेल तर सत्तेमधला आपला सहभाग असला पाहिजे। सत्तेमध्ये आपण सहभागी झालो मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये, पण त्या सत्तेमध्ये सहभागी होत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आपली राजकीय वाटचाल आयुष्यभरापासून सुरू झाली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, या विचाराची साथ मनामध्ये ठेवतच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय आपण त्या कालावधीमध्ये घेतला आणि त्याच्यातून यशस्वीपणाची झालेली वाटचाल तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाहतो। खरं आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यभरामध्येच महायुतीला पिछाट व्हावं लागलं, महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती जागा त्या ठिकाणी मिळाल्या, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र चित्रपणाने बदललं। त्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना, मला या गोष्टीचा आयुष्यभर अभिमान राहील, चंद्र सूर्य तारे असे पण अभिमान राहील। राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली, त्यावेळेपासून या महाराष्ट्राचे जे अर्थसंकल्प मांडले गेले त्याच्यातून वेगवेगळ्या क्रांतिकारी योजना त्यावेळेच्या नेत्यांनी जरूर आणल्या। स्वर्गीय चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, आदरणीय पवार साहेब, वसंतदादा पाटील साहेब, शंकररावजी चव्हाण, आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासरावजी, या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या योजना त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आणल्या। पण यावेळेचा अर्थसंकल्प, या राज्यामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा बहुमान कोणाला मिळाला तर तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांना मिळाल्याचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला। राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद 1978च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोचं सरकार असताना, त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल
आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रमसुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काय कारण आहे. पण याचा अर्थ आम्ही तेवढापुरता सीमित आहोत का नाही. आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे. पण आम्ही राजकीय वास्तवात यावं, राजकारण संख्याबळ आणि त्याचबरोबर ती दादांची कमालाची कष्ट करण्याची त्यांची आयुष्यभराची असलेली मेहनत, राजकीय प्रचंड इच्छाशक्ती, जनतेच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून दूरगामी दृष्टिकोनातून त्यांनी लावलेले दिलेले विचार हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतात. आणि त्याच्यातून लाडकी बहीण योजना दादांनी सभागृहामध्ये घोषित केली. देवेंद्रजी, एकनाथरावांचं अभिनंदन आणि आभार मानलेच पाहिजेत. पण आदिती, तुझ्या नशिबी लिहिलं होतं की दादांनी घेतलेली घोषित केलेली क्रांतिकारी योजना शाहू फुले आंबेडकरांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी क्रांतिकारी योजना राबवण्याचं भाग्य तुला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे झालेले बदल आम्ही अनुभवतो. 238 जागांच्या वरती यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आज या ठिकाणी स्नेहल आहे किंवा सुधाकर घारे आहेत, त्यापेक्षा काय अधिक बोलू इच्छित नाही. पण एक एक गोष्टीचा फटका कुठे ना कुठेतरी कसा ना कसा तरी बसत असतो. त्याच्यात आपण आपल्याला गुणवत्तेवरती काम केलं. तुकारामजी सुरेश साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत, माजी आमदार. पण त्याच्यातून आज राज्याच्या सत्तेवरती आपण त्या ठिकाणी बसलेलो. गेल्या 6-7 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दादा आपण पाहिलं तर सुधाकरचा निर्णय आपण घाऱ्यांचा पहिला घेतला, स्नेहलचा नंतर त्या कालावधीमध्ये घेतला. तुकारामजी सुर्वे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा निर्णय मधल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झाला. आणि आज राजूजी साबळे त्यांनी त्यांचा इतिहास या ठिकाणी सांगितला. त्यांचाही आज त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सभेत पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. राजू, अशोक शेठचा एक जुना सहकारी म्हणून तुझा आज पक्षामध्ये त्यांचा सहकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अंतःकरणापासून दादांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. मला आठवते 72 सालामध्ये 67 सालामध्ये या जिल्ह्यामध्ये 2च काँग्रेस पक्षाच्या जागा होते, अंतुले साहेब होते आणि शंभा सावंत साहेब. पण अंतुले साहेब राज्याचे राज्यमंत्री झाले आणि या जिल्ह्यातली त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीचा होता. आणि त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची बळकटी करण्याची एकतरीची मोहीम त्या कालावधीमध्ये सुरू झाली. आणि त्याच्यातूनच अनेक फेरबदल या जिल्ह्यामध्ये झालेले या जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी त्या कालावधीमध्ये अनुभवले. अशोक शेठसुद्धा एक हडाचा नेता, एक हॉटेल चालवणारी व्यक्ती, सरपंच झाले, उपसभापती झाले, विरोधी पक्षाच्या माध्यमातून झाले. म्हाळुंगे साहेब त्याला सभापती होते. पण त्यांनी एकत्रितपणाचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. आणि मला आठवतं की 72 सालामध्ये एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आली. त्यावेळेला माणगावचे आमदार म्हाळुंगे साहेब बिनविरोध आले. पण अशोक शेठ माणगावचे सभापती त्या कालावधीमध्ये झाले 72 सालामध्ये. मी त्यांच्या समेत अनेक वेळेला फिरलो, वावरलो, काम करण्याची त्यांची पद्धती त्या कालावधीमध्ये अनुभवली. जरूर राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या विचार त्यांना त्या कालावधीमध्ये घेतले जात असतील, पण लोकांच्या व्यापक हितासाठी त्यांनी त्या कालावधीमध्ये निर्णय घेतले. आज ते नाहीत, पण त्यांचं स्मरणसुद्धा या निमित्ताने करू इच्छित आहे. राजू, तुम्ही आलात, आता परतीचे दोर कापले गेलेले आहे, फुल स्टॉप. आता पक्षांतराला राजू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फुल स्टॉप. आता जसं या सर्वांना सोबत घेऊन उद्याचं भवितव्याचं काम करायचं आहे. सुधाकर घारे तर नशिबवान आहे, त्यांना जिल्ह्याचे अध्यक्ष दादा 8 दिवसापूर्वी आपल्या अनुमतीने नेमले. आणि सुधाकर घारेंचा अध्यक्षपदाचा निर्णय झाल्यावर आज राजू साबळे आणि संध्याकाळी आज मधुकरराव ठाकूर यांचे पुत्र ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचा पक्षप्रवेश, म्हणजे जिल्ह्यातल्या पक्षाच्या बळकटीच्या कामाला कशा पद्धतीने गती येऊ शकते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने अनुभवतो आहोत. खरं आहे की या ठिकाणी एक शैक्षणिक हा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. मला या गोष्टीचं समाधान दादा नक्कीच वाटतं आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी त्या कालावधीमध्ये दिलीच. आदरणीय खानविलकर साहेब असतील, वसंतरावजी ओसवाल साहेब असतील, माझे असंख्य सुरेश लाड त्यावेळेला सोबत होते, त्यांचंही नाव घेतलं पाहिजे, माणिकराव जगताप असतील. आम्ही सर्वांनी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये नेटाने वाढवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला. पण तुमच्या सहकार्यातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यातून एक गेल्या 25-26 वर्षातला प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नजरेसमोर त्या ठिकाणी जातो आहे. आणि म्हणूनच आज राजू तुम्ही असा, स्नेहल किंवा नाना जगताप असतील त्या ठिकाणी, मधल्या कालावधीमध्ये आज प्रवीण ठाकूरांचा पक्षप्रवेश असेल, ही सगळी काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये घडलेले सगळे नेते मंडळी आहे. आज हे सगळे आज तुमच्या दादा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, जो धर्मनिरपेक्ष विचार आहे, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आहे, एनडीएमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचं स्वप्न तुम्ही जे काय बाळगतात, त्याच्यासाठीच ही सगळी जुने एकेकाचे सगळे सहकारी आज आपल्या पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत. याच्यासारखा दुसरा आनंदाचा दिवस राजकीय जीवनातला कुठला असू शकत नाही. ते तुम्ही आम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अनुभवतो आहोत.
म्हणून अनेक प्रश्नांची गती घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं. आज त्यांनी BSc नर्सिंग कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलं. पण राजू बोलता बोलता इतक्या गोष्टी राजकीय पण बोलला, शैक्षणिक पण बोलला आणि इतकी यादी मांडत होता. म्हटलं यादी त्याची आज संपते की नाही? यादी संपेपर्यंत आम्ही थकणार नाही, तू थकू नकोस, एवढा शब्द कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. याच्यात सगळं आलं. आता तुम्ही ज्या ज्या काय बाबी मांडल्या त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आल्या आणि त्या बाबी काढण्याच्यासाठी नेमक्या काय पद्धतीने कल्पकता दाखवावी, दादांकडे नेमका प्रस्ताव कुठल्या वेळेला न्यावा आणि त्याची मान्यता घ्यावी, हे सगळे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून त्या ठिकाणी शिकलेलं असल्यामुळे त्या बाबतीमध्ये तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी निश्चिंत राहा. आता अनन्या देव आहेत, माझे सर्व सहकारी आहेत, सर्वांना सुद्धा या निमित्ताने माझी विनंती आहे की आपण सर्वजण सामुदायिक शक्तीच्या बळावरती ज्यावेळेला येतो, दादांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आज वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे. मला आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर दोन्ही वेळेला मला दिल्लीला लोकसभा सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली. देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा अजित पवार क्या कर रहे हैं असे पूछने वाले लोक सारे देश से मिलते हैं, याचा मला अभिमान त्या ठिकाणी वाटतो आहे. देशाच्या वर्तुळामध्ये बसतो, लॉबीमध्ये ज्यावेळेला बसतो त्याला औत्सुक्याने कुतूहलाने अजितदादांच्या राजकारणाच्याबद्दल बोलणारे अनेक राष्ट्रीय पातळीवरचे नेते त्या ठिकाणी बोलतात. त्याच्यातून एक तऱ्हेचं आनंद, एक तऱ्हेचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मिळत असतो. अशा वेळेला उद्याच्या भवितव्यातली वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करायची आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आहोत. मुश्ताकबाईंनी सुद्धा लोकसभेच्या अगोदर त्या कालावधीमध्ये निर्णय घेतला. शेवटी आम्ही सगळेजण एकेका सर्वांचे सहकार्य म्हणून काम करत आलो. पण तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना एक वेगळा आनंद व्यासपीठावरती बसलेला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतो आहे आणि तो घेऊनच उद्याच्या भविष्यातली वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने त्या ठिकाणी करेल, याच्यात माझ्या मनामध्ये संदेह असं काही कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये मी सुद्धा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे. आमची सर्वांची समन्वय समितीमध्ये इच्छा आहे की महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं. बावनकुळे साहेब आहेत, मी आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, उदय सामंत आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, शंभूराज देसाई आहेत. पण आम्ही हेही ठरवलं की प्रत्येक राजकीय जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. मधल्या कालावधीमध्ये दादांच्या परवानगीने मी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा दौरा केला. त्याच्यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मन आणि भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय पद्धतीने आपण त्या ठिकाणी लढवाव्यात. योग्य वेळी त्यावेळेला पक्षश्रेष्ठींकडे अहवाल आम्ही देऊ, समन्वय समितीमध्ये चर्चा करू, राज्याचे 3 नेते एकत्रितपणाने बसतील. पण आज माझ्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आहे, संबंध रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि रत्नागिरीसहित या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आज आश्वासित करतोय दादांच्या उपस्थितीमध्ये की कार्यकर्त्यांच्यावरती अजिबात अन्याय होणार नाही, याची खबरदारी आज सुनील तटकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेईल. एवढंच आश्वासन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. अनेक वेळेला वेगवेगळ्या पैचे अभय उठवले जातात, वेगवेगळ्या पैचा अपप्रचार केला जातो, अनेक पद्धतीने संभावना करण्याची प्रयत्न केली जाते. पण संयम रक्षामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश कुणी आपलं नाकारू शकत नाही. आणि आयुष्यभरामध्ये मी श्रद्धा आणि सबुरी शिकलो, संयम शिकलो आणि त्या संयमाच्या माध्यमातूनच आपण योग्य पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवली तर भविष्यातलं आपलं यश निश्चितपणे त्या ठिकाणी अधोरेखित होईल. राजूने आता सांगितलं की 4 जागा जिंकणार आहोत. आता राजू तुझं कसं लागेल, जसं माणिकराव जगताप 3 का 4 वेळेला वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले, तसं त्यांच्या खालोखाल वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येण्याचं काम कोणी केलं असेल, यशस्वी कोण झालं असेल तर ते राजू साबळे यशस्वी झाले. ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि म्हणूनच वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या मनावरती विश्वास संपादन करणं, प्रभाव निर्माण करणं हे काय तितकंच सोपं काम राहू शकत नाही. पण एकदा ठरवल्याच्या नंतर आपण काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतो आहोत. पण माझे सहकारी मुक्तार व्यासकर असतील, अंबो टेंबे असतील, सुभाष केकांतर कार्याध्यक्ष आहेत, सर्वजण मिळून या तालुक्याचे अध्यक्ष आहेत. काका तुम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं तर या तालुक्यामध्ये सुद्धा एकेकाळचा काँग्रेस ही विचाराचा बालेकिल्ला, म्हणजे फार जमान्यापूर्वी 50-60 वर्षापूर्वी सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी यश मिळालं. त्यांनी सांगितलं की मी त्यांना 3 का 4 वेळेला पराभूत केलं, 3 वेळेला. आता पराभूत करण्याची वेळ येणारच नाही. आता वेळ येईल ती कुठेतरी विजय करण्याची किंवा कुठेतरी नेमण्याची वेळ, त्याच्यात काय शंका आणत काय कारण, ते करू. त्याच्यामध्ये काय कोणाच्या मनामध्ये संदेह असं काय कारण नाही. कारण संबंध व्यासपीठ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद नेमकी या जिल्ह्यामध्ये काय हे दाखवणारं व्यासपीठ या ठिकाणी आज उपस्थित आहे.
आदितीला सांगेन, अनिकेतला सांगेन की सगळ्या एकदा डोलारा ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला आपल्याला सर्व समावेशक पैतीची कार्यकर्त्यांची संघटनेचं बळ हे उभं करणं आपल्या सर्वांचं काम आहे. रखडलेला राष्ट्रीय महामार्ग त्याला गती देण्याचा प्रयत्न दादा त्या ठिकाणी करतायत. शहरातला भुयारी गटाराचा प्रश्न असेल, नाट्यगृहाचा प्रश्न असेल, अनेक विविध कामं शहरातील असतील, संबंध दक्षिण रायगडमध्ये असतील, महाड पोलादपूरच्या त्या सगळ्या परिसरातील असतील, कर्जत खालापूरचे असतील, पेणमधील असतील, अलिबागमध्ये असतील. अलिबाग शिवधन मतदारसंघामध्ये तर आदिती त्या ठिकाणी काम करतेच आहे. याच्यातून अनेक कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी देत आहे. BSc नर्सिंग कॉलेज आज राजू तुम्ही या ठिकाणी सुरू केलं. फिजिओथेरपीचा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. दादा मला अभिमान वाटतो आहे की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्याला शब्द दिला होता. वाढवणचं बंदर पंतप्रधानांनी मंजूर केलं. त्यानंतर माझी त्यांची आणि अमितभाईंची भेट झाली आणि दिघी औद्योगिक वसाहत म्हणून दिघी इंडस्ट्रियल टाउनशिप ते दिघी शिवाधनपूरता सीमित नाही, शिवर्धन, म्हसळा, मुरुड, तळा, रोहा, माणगाव या सगळ्या तालुक्यांच्यामध्ये ही दिघी औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी होणार आहे. 10 ते 15,000 एकर जमीन संपादित त्या ठिकाणी केली झालं आहे. त्याला भारत सरकारने माझ्या विनंतीनुसार 40,000 कोटी रुपये मंजूर केलेत. आता हे कोर्सेस जे राजू आपण सुरू करणार आहोत तळ्याला करतील, शिवधनला होतील, मस्याला होतील, मुरुडला होतील, रोह्यामध्ये होतील. हे सगळे कोर्सेस उद्याच्या येणाऱ्या बहुतेव्याच्या कालावधीमध्ये कारखानदारीला पोषक कसे होतील. आज स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे. स्थानिकांना त्यांच्या गुणवत्तेवरती आधार त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. म्हणून दादा तुमच्या आशीर्वादातून आज IIITचा सुद्धा भूमिपूजन सोहळा रोहायला 120 कोटी रुपयाच्या कामाचा त्या ठिकाणी होत आहे. उद्याच्या भवितव्यामध्ये 10वी 12वी शिकलेल्या मुलांना ते टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिलं जालं शिकणार. येणाऱ्या कारखानदारीमध्ये माझा इथला माणूस, इथली विद्यार्थिनी बहीण, इथले तरुण युवक फार मोठ्या पद्धतीने ठळकपणाने दिसतील. या पद्धतीने काम करण्याची मानसिकता आम्ही सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दाखवू एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. राजू आपल्याला सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. त्याच्यामुळे संघटन उभं करणं, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता दाखवणं हे इथं काम आपल्याला जिकरीने त्या ठिकाणी करावं लागेल. आणि ते करण्याची दृष्टी घेऊन आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये काम करूया. आज थोडासा मंडप असा तिरका आहे. हे वळण काय काय वेळेला अशी वाट होत असते. सलीम शेख पाठीमागे बघतायत, मगाशी आरडाओरडा त्यांनी केला पण तसे शांत आहेत, सगळी माणसं आमचीच आहेत. थोडासा असा तिरका आहे. तिरका आहे म्हणजे आमची वाट तिरकी नाही, आमची नजर सरळ आहे. पण अनेक वेळेला अशी आडव्या तिडव्या वाटेने जावं लागत असतं. पण आडव्या तिडव्या वाटेने जाताना इप्सित शेवटचं ते आहे. शेवटचं उद्दिष्ट जे आहे ते शेवटचं उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यासपीठावरती बसलेले माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने जोमाने निश्चितपणाने काम करतील असा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्यावरती जबाबदारी आहे. अशोकच्यावरती तिकडची आहे, सुभाष केकाण्यांच्यावरती आहे, आमचे मधुकर पाटील त्यांनी काम केलं दीर्घकाळ, त्यांना प्रदेशची जबाबदारी दिली, नाना जगतापांना दिलेली आहे, दाजी आहेत, मुस्ताकबाई आहेत. तुम्हालाही काहीतरी जबाबदारी आता सेल द्यावीच लागेल संघटनेची, युवतीची असेल किंवा महिलांची असेल. ही सगळी घेऊनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहायचं आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. जगताप परिवार, साबळे परिवार, ठाकूर परिवार ही सगळी एकेकाच्या विचाराचे सगळेजण, अंतुले साहेब तर मुस्ताकबाई तर आहेतच, अंतुले साहेब तर या राज्याचे एक सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. आज आता आम्ही एकजुटीने काम करतो आहोत. याचा अर्थ या जिल्ह्याची राजकीय दिशा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकी काय असेल याचा विचार आपण सर्वजण निश्चितपणाने करूया. त्या कामासाठी आजच्या दिवसापासून आपण सर्वांनी मिळून अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहावं अशा भावना कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. राजू तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. दादानेही विनंती करतो की या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, कोकणाच्या विकासासाठी आपण सतत काम करत आलात. त्यामुळे ग्रीन स्पीड एक्सप्रेसवे असेल किंवा एकेकाळी अंतुले साहेबांनी पाहिलेलं स्वप्न सागरी महामार्गाचा रेवत रेड्डी असेल, आदितीने तुमच्या वॉर रूममध्ये बसून त्यातले काही पूल मंजूर केलेत. त्या पुलाबरोबरच उरलेलं काम रेवस करंजा पूल, साळावचे खाडी, आगरदांडा ते तुरंबाडी, बागमांडला ते बाणकोट किंवा पलीकडच्या जिल्ह्यांतील रत्नागिरी जिल्ह्यांतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पुलाची कामं होत आहेत. त्याच्याबरोबर त्या रस्त्याच्या कामाला सुद्धा जर का वेग आला तर पर्यटनावरती आधारित असलेले रोजगार निर्माण करणं, प्रदूषण विरहित कारखानदारी त्याच्यामध्ये आणून रोजगाराच्या निर्मितीमधूनच स्थलांतर पूर्णपणे रोखणं या कामाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. याच्यासाठी तुमचं सर्वतोपरीचं सहकार्य यापूर्वी मिळत राहिलं. याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या प्रखर राजकीय इच्छाशक्तीतून, संघटन कौशल्यातून आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने आम्हाला सर्वांनाच मिळत राहील असा सार्थ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद.